18 वर्षाचे शिवराय आपल्याला सांगतात ध्येय मोठं ठेवा आणि ते तुमच्या वैयक्तिक गोष्टींच्या पलीकडे असायला नको. आता 18 वर्षाच्या तरुणाला कोणत्या गोष्टींचा सामना करायला लागेल. तर पुरंदरचं युद्ध आहे. परिस्थिती काय आहे की 7,500-8,000 हजाराचं सैन्य घेऊन फतेखानाला पाठवले. महाराजांनी सिंहगड घेतला म्हणून. याच कालावधीत शिवछत्रपतींचे वडील हे आदिलशहाच्या नजरकैद येतात. वडील कैदेत असून सुद्धा प्रतिकार उभा करतात. पहिलं युद्ध लढतात आणि ते जिंकतात. आधी लगीन कोंढाण्याचं असं म्हणत आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून लढणारे तानाजीराव खडे उभी कशी राहू शकतात. तर त्या 18 वर्षाच्या तरुणाला नेतृत्वाला त्यांनी पाहिलेलं आहे. आपल्या वडिलांच्या जीविताला धोका असताना सुद्धा त्यांनी स्वराज्याला प्राधान्य दिले. आपली ध्येय कशी असतात की ओके मला 2 BHK तुम्हाला 3 BHK पाहिजे. सगळे भौतिक वैयक्तिक गोष्टींची अटॅच असतात आपली सगळीच ध्येय. महाराज आपल्याला काय शिकवतात. शिवचरित्र आपल्याला हे अगदी 18 वर्षाचं तरुण काय शिकवतोय त्याच्या पलीकडे बियॉन्ड दॅट विचार करा. वाहन चांगलं मिळणार आहे का तुम्हाला तर ते आपोआप ते कॉन्सिक्वेन्स ऑफ युअर बिगर ड्रीम असूच शकतं. महाराजांचा पण राज्याभिषेक झाला. त्यांना पण किती मोठे अनुयायी मिळाले. त्यांचं नाव आज किती होते. हे नाव व्हावं म्हणून काम नाही केलं त्यांनी. त्यांचं ध्येय मोठं आहे. बाकी सगळ्या गोष्टी कॉन्सिक्वेन्शियल. त्याचे UPSC करायचंय. UPSC करून मला काय करायचंय असा विचार ज्यावेळी मुलं करतात. शिवचरित्र त्यांना काय सांगतं की मला राष्ट्रसेवा करायची आहे आणि ती मी कमाल कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. हे ध्येय असलं पाहिजे आणि त्याच्या टप्प्यावरची पायरी असली पाहिजे UPSC. राईट. मला ट्रॅफिक पोलीस मध्ये जायचं का तिथे पैसा खूप मिळतो. असे ध्येय नका ठेवू. दिस विल नॉट टेक यू एनिवेअर.